तर आज मी आपल्या स्वयंपाकघरात बनवणार आहे हॉटेल स्टाईल कुरकुरीत कांदा भजी। तर त्यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आता त्यात 6-7 मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीरीचा स्वाद यात उतरावा यासाठी आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपण यात अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत। आता या मिश्रणात चवीपुरतं मीठ घालते आणि हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेते। आता 5 मिनिटांसाठी हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे मिश्रणाला पाणी सुटेल। 5 मिनिटांनंतर त्यात थोडं बेसन पीठ टाकून ते मिश्रण हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं। मी इथे 1 वाटी बेसन पीठ यात वापरलेलं आहे। याहून अधिक पीठ यात वापरायचं नाही। मी इथे जुनीच छोटी कढई वापरली आहे, कारण भजीचं मिश्रण पण खूप जास्त नाही आहे। तेल व्यवस्थित तापलं आहे, कढईत जास्त तेलही घ्यायची आवश्यकता नाही आहे। आता एक एक करून हाताच्या सहाय्यानेच मी भजी सोडते। भजी दोन्ही साइडून व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मिश्रणाला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे, अजिबात आपण यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। भजी दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत तळायची आहे आणि अशा प्रकारे आपली कुरकुरीत कांदा भजी तयार आहे।